इथे तरी घडले नाही पाहिजे, यायच्या अंगावर निश्चितपणे या, आम्ही बघून घेऊ, तर पाहणी करून या ठिकाणी काय हे आम्ही पण दाखवून देऊ. पण मी सगळ्यांना रोखलेलं एवढ्यासाठीच आहे कारण इथे आज आपण पाहतोय महाराजांचा किल्ला आहे, पण 10 मिनिटात पोलीस नाही आले तर महाराष्ट्रात काही ना काहीतरी घडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील. आरपारची लढाई असं सध्या तरी घोषणावरून कळतंय. हे बालिश बुद्धी आहे, मला वाटतं उंचणी बुद्धी तेवढीच राहिली. हे खरतर आता 10 मिनिट ठीक आहे, बसतो इथे, आनंद आहे. 10 मिनिटाची वेळ पण बाहेर जायला जेवढं देत नाहीये तेवढं तुम्ही पण इथे भाजपचा माझ्या मागे जो भ्रष्टाचार झालेला आहे पुतळ्याच्या ह्याच्यात तेवढं तुम्ही पण दाखवत राहिलं पाहिजे. ते उलट दाखवतात की इथे भ्रष्टाचार झालेला आहे. आपण कहाणी करून बाहेर पडला, वाटतंय आपल्याला भ्रष्टाचार झालेला नक्की झालेला ना. तुम्ही पहा हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, समोर मारामारी देखील होताना पाहायला मिळते. परिस्थितीला कोण जबाबदार आहे तुम्ही सांगा, कोण जबाबदार आहे तुम्ही सांगा. ठीक आहे, जरा बघा तिथे काय चाललंय. तर निश्चितच पाहिलं तर आदित्य ठाकरे आहेत ते जे या ठिकाणी बसलेले आहेत. मी इथली परिस्थिती सुरुवातीला दाखवतो. आदित्य ठाकरे नुकतेच या ठिकाणची पाहणी करून, या ज्या पुतळा जो आहे तो कोसळला होता त्या ठिकाणची पाहणी करून बाहेर पडत होते. बाहेर पडत असताना सध्या दुसरीकडे मात्र नारायण राणे यांचे काही कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी बसून आहेत. खरं तर त्यांना बाहेर जायचं आहे, मात्र पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथलं वातावरण जर यांनी स्वच्छ केलं नाही, खरं तर इथून अनेक कार्यकर्त्यांना इथून हटवलं नाही तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना हिसका दाखवा अशा पद्धतीच्या इथल्या नेत्यांनी देखील वक्तव्य केलेले. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय